काळे सरांनी, संजय काळे सरांनी ही शाळा उभी करण्यासाठी, एकंदरीतच त्यांची संस्था उभी करण्यासाठी किती कष्ट खाल्ल्या, किती कष्ट सोसावे लागले हे त्यांनी थोडक्यात सांगितलं. तर खरंच त्यांच्या कार्याचा जो आवाका आहे, आणि परवा जे वृक्षारोपणाचा कार्यक्रम त्यांच्या शाळेमध्ये झाला त्या प्रसंगी मला त्यांनी निमंत्रित केलं होतं. तर त्यावेळी त्यांनी दिंडोरी भागामध्ये असं शैक्षणिक संकुल काढायची योजना सांगितली की तिथे सर्व स्पर्धा प्रशिक्षण, UPSC, MPSC, रेल्वे आणि सर्वच प्रशिक्षण त्यांना तिथे देता येईल अशा रीतीचं संकुल काढण्याचा त्यांचा जो मानस आहे. आणि खरोखर ती जागा विकत घ्यायची, त्याच्यासाठी त्यांची जी आकडेवारी होती कोट्यावरची, ते बघून तर मी तर काही बोलू शकत नव्हते. तर हा जो त्यांचा जीवन संघर्ष आहे शिक्षणाप्रती, तर मला असं वाटते काळे साहेबांना आपण शिक्षण महर्षी म्हणून पदवी आजपासून संजय काळे साहेबांना आजपासून आपण शिक्षण महर्षी या पदवी असं मला अंतकरणातून वाटतं. मी सेवानिवृत्तीनंतर आणि सेवेत असताना न्यायाधीश म्हणून अनेकदा मला असं वाटायचं की आपण एक शाळा काढावी. माझं तिथे मी विदर्भात आहे, नागपूरकडे, तिथे माझं गाव आणि शेतीवाडी मोठी जागा वगैरे आहे, तिथे आपली शाळा काढा. तर रामचंद्र जाधवांना आणि काही शिक्षण अधिकारी जे मित्र आहेत तिथे ते मस्कर होते. तिकडे एक तेलन होते अधिकारी, वर्गाला रामचंद्र जाधव संचालक होते सरांना, त्यांच्याशी आमचा संपर्क वगैरे. त्यांना मी म्हणायचो बा आम्हाला एक शाळा काढायची. त्यांनी सांगितलं, त्यांनी चांदवडला शाळा काढल्या म्हणजे साहेब शाळा काढायला परवानगीच मिळेल. आणि मी जवळजवळ 8 वर्ष मुंबईमध्ये नोकरी केली. तर काही गावाकडे लोक यायचे, त्यांच्या समस्या घेऊन मंत्रालयात जायचे. नाव वगैरे आम्हाला जाता येत नव्हतं, पण त्यांच्या समस्यासाठी असं जायचं. त्यावेळी अक्षरशः जे बघितलं मी चित्र की त्या मंत्रालयात आमदाराला जिल्हा परिषदेपासून हा जो प्रस्ताव जातो आणि तिथे जे नतमस्तक व्हावं लागतं, शारीरिक आर्थिक सर्व बाबी, म्हटलं हे काही आपल्याला होणार नाही. तर हे सर्व काय म्हणतात त्याला, या सगळ्या अग्नी दिव्यातून गेल्यानंतर ही संस्था उभी राहिली आणि ते सगळं त्यांनी सुचलं आहे. आणि जेव्हा एक मनुष्य एवढं उभं करतो तेव्हा एखादा क्षुल्लकचा आपला प्रॉब्लेम असतो, आमचा तुमचं असं नाही करत आपण त्यांना दोष देतो, हे चुकीचं असतं. म्हणजे मी असं बघितलं, तुमच्या इथे असा काही प्रकार असणार नाही, पण मी अनेक शाळांमध्ये शाळांच्या आम्ही केसेस हँडल केले. माध्यमिक शाळा संहिता 1981 बऱ्यापैकी मला अभ्यास आहे, कारण त्या शिक्षकांच्या केसेस आम्ही वकील असताना हँडल करतो. मला असं वाटते की माध्यमिक शाळा शिक्षक संस्थेचा जो आचारसंहिता आहे की शिक्षकाचं वर्तणूक कसं पाहिजे, त्याचं निवड शाळेमध्येच वर्तणूक चांगली पाहिजे असं नाही, तर शाळेच्या बाहेर सुद्धा वर्तणूक चांगली पाहिजे. एक माझ्या पुढे मी नाशिकला 98 ते 2002 या काळामध्ये न्यायाधीश होतो. एका शिक्षकाची केस होती, तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो, नाविन्य होईल. आणि तर सुरगाण्याकडे एक महिला, त्याच्यावर एक माझ्या कोर्टापुढे त्याची केस आली विनय म्हणून. एक महिला ओढ्यावर पाणी भरायला गेली, आदिवासी महिला. तिच्या मागे मागे तिचा कुत्रा गेला आणि ती जेव्हा त्या ओढ्यावर पाणी घ्यायला गेली आपल्या त्या भांड्यामध्ये, तेव्हा हा शिक्षक मागून जाऊन तिथे विनयभंग करायला लागला. तर कुत्रा खूप जोरजोराने ओरडायला. कुत्रा ओरडतो म्हणून तिचा सासरा जो घरी होता, सुमारे एक शेत अंतरावर, म्हणजे अर्धा किलोमीटर अंतरावर किंवा 1 किलोमीटर अंतरावर ते शेत. कुत्रा ओरडतो म्हणून सासरा बाहेर आला, तोपर्यंत हा पळून गेला. मग माझ्याकडे केस आली इथे नाशिक. आणि ती बाई, त्या बाईला तो शिक्षक असल्यामुळे मॅनेज करायला, कॉम्प्रोमाइज करायला खूप मागायला, पैसे वगैरे. ती बाई म्हणली नाही, हा माणूस काही चांगला नाही, आधीपासूनच असं तिची मानसिकता नाही.
आणि मी म्हटलं तुम्ही शिक्षक आहे, तुम्ही असं कृत्य करता. मला पण थोडी वाटली की बा झालं असेल, माफ केलं पाहिजे, कॉम्प्रोमाइज करा केलं तर चांगलं झालं. पण त्यांचं काही कॉम्प्रोमाइज होत नव्हतं. शेवटी केस चालली. बाईची जी आर्थिकता होती तर त्यामध्ये पुरावा नव्हता, परंतु त्यांनी तो प्रयत्न करणं आणि कुत्र्याचं भुंकणं हे एकाच वेळी झालं. आणि म्हणून सासरा हा जाऊ लागला. तोपर्यंत तो पळून गेला. सासऱ्याच्या साक्षीमध्ये मी काही याला बघितलं नाही असा अनुभव होतो. त्या बाईच्या साक्षीला सपोर्टिंग पुरावा काहीच नव्हता, परंतु मी त्याला शिक्षा दिली 6 महिन्याची. त्यामध्ये लिहिलं की काही पाळीव प्राणी मालकावर जर हमला होत असेल तर ते जोरजोराने भुंकतात आणि तो भुंकल्यामुळे तो सासरा जो आहे तो शेतामध्ये गेला. हे जे सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स आहे, परिस्थितीजन्य पुरावा, या आधारे तो दोषी ठरतो असं. आणि तिच्यावर विश्वास का ठेवू नये, ती काय एखाद्या शिक्षकावर आरोप करेल अशा रीतीला ते जजमेंट देऊन मी त्याला 6 महिन्याची शिक्षा दिली. तर इथल्या सकाळमध्ये लेख आला होता माझ्याकडे स्कूप की न्यायाधीशांनी कुत्र्याच्या भुंकण्यावर विश्वास ठेवून शिक्षा दिली. तर तो त्या शिक्षकाला जेव्हा मी शिक्षा दिली त्यानंतर त्या शिक्षकाची जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा खातेनिहाय चौकशी झाली, कारवाई झाली. तर शिक्षकाला निवड शाळेमध्ये चांगलं वागून चालत नाही, तर शाळेच्या बाहेर सुद्धा नीट वागायचं असते. हे मला या उदाहरणावरून सांगायचं. परत शिक्षक हा आज कार्यशाळेच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो की शिक्षक हा तसा ह्युमरस असला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये शिक्षक हा तसा काही जे तत्ववेत्ते आहे त्यांचं म्हणजे की तो बॉर्न नसतो. शिक्षण हा जन्मता असतो शिक्षक. त्यातले काही गुण हे जे ह्युमरस, एक आत्मीयता, प्रेम, तणाव या प्रकारचे आहे. तर त्यासाठी बाबासाहेबांच्या जीवनातल्या 2 शिक्षकांचं मी उदाहरण सांगितलं तुम्हाला. आपल्या काय निमित्त कृष्णाजी अर्जुन किर्लोस्कर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, परंतु परत एकदा सांगतो. चर्नी रोडला जेव्हा बाबासाहेब जाऊन बसायचे अभ्यासात, तर कृष्णाजी अर्जुन किर्लोस्कर हे तिथल्या एका नाईट शाळेला शिक्षक होते, मुख्याध्यापक होते मराठा समाजाचे. ते बघायचे की हा 2 विद्यार्थी आहेत तिथे चर्नी रोडच्या शाळेमध्ये, ते 5वी झालेले, 5वी शिकलेले बाबासाहेब, 4थी 5वी, तिथे ते पुस्तकं घेऊन वाचायचे आणि तिथे हे फिरायला जायचे. कृष्णाजी अर्जुन किर्लोस्कर त्यांनी बघितलं की बा हे विद्यार्थी रोज येतो बसतो, एवढं पुस्तकं वाचतो. त्यांनी विचारणा केली की कोण आहे काय आहे. तर त्यांनी सांगितलं की मी एक महार समाजाचा अस्पृश्याचा मुलगा आहे आणि माझे वडील मिलिटरीतून रिटायर झालेले आहे. मी ते अभ्यासाला येतो, आम्हाला काही जागा नाही आवडत. मग ते रोज भेटू लागले. त्यांची आवड बघून, बाबासाहेबांची आवड बघून, म्हणजे दिवा त्यावेळेस त्यांची आवड बघून कृष्णाजी अर्जुन किर्लोस्कर त्यांना पुस्तकं देऊ लागले. अशी त्यांची ओळख झाली. शिक्षकांनी त्यांना ओळखलं की हा एक विद्यार्थी, त्याला आपण त्यांची जी आवड आहे बाबासाहेबांची, ती आवड बघून त्यांना ते त्याच्याशी वागू लागले. ते जेव्हा मॅट्रिक झाले तेव्हा मॅट्रिक झाल्यानंतर त्यांना बुद्धचरित्र त्यांनी बक्षीस दिले, सत्कार केला आणि त्या सत्कारामध्ये बुद्धचरित्र त्यांनी. त्यावेळी त्यांनी जो कार्यक्रम घेतला सत्काराचा तो पण फार सांगण्यासारखा आहे की ती जी चाळ होती त्या चाळीमध्ये त्यांचा सत्कार झाला आणि लोकांना काही कळेल ना कसं काय सत्कार आणि सभा वगैरे. आता आपण जसं सभेमध्ये बसलेलो आहोत, तुम्ही इकडे बसला, सभागृह आहे, विचारपीठ आहे, लोकांना हे माहीत नव्हतं. त्या सभेला मध्ये टेबल ठेवला त्या चाळीच्या आणि सर्व लोक हे आपापल्या दारातून, कुणी मंजन करत होतं, ब्रश करत होतं, कुणी आपापल्या दारातूनच बघत होते. अशा रीतीची ती सभा पडली झाली. आज एवढी प्रगती झालेली आहे. आज आपल्याला सभा म्हणजे काय, सत्कार म्हणजे काय आणि इथपर्यंत आपण प्रगती केली. हा वेगळा विषय पण त्या निमित्ताने हे पण सांगावंसं वाटलं मला. तर असे हे शिक्षक त्यांनी बाबासाहेबांना त्यावेळी बुद्धचरित्र दिलं आणि म्हणून मग बाबासाहेबांनी हे जे आत्मसन्मानाची चळवळ आहे
म्हणजे इथल्या अस्पृश्यांना मी माणूस आहे हेच माहिती नव्हतं. मृतप्राय झालेल्या माणसाला त्यांनी जिवंत केलं, सन्मान शिकवला. त्याला माहित नव्हतं की पाण्याला हात लावण्याला मला अधिकार आहे, देवळात जायला मंदिरात जायला मला अधिकार आहे. आणि म्हणून त्यांनी काळाराम मंदिर सत्याग्रह केला, त्याआधी महाराष्ट्र सत्याग्रह केला. माणूस म्हणून त्याला जिवंत केलं. कुणामुळे? एका शिक्षकामुळे हे सर्व आहे. पुढे चालून त्यांनी धर्मांतर केलं आणि गुलामगिरीतून बाहेर पडला. हेच कृष्णाजी अर्जुन किर्लोस्कर जेव्हा बाबासाहेबांना विदेशात जायचं होतं आणि शिष्यवृत्ती पाहिजे होती, त्यावेळी सयाजीराव गायकवाडांकडे, त्यावेळी सयाजीराव गायकवाड बडोदाचे जे संस्थानिक होते, राजे होते, मुंबईला राहत होते, मलबारीला घेऊन गेले. लहान त्यावेळी सुरुवातीला त्यांना हायस्कूलला स्कॉलरशिप दिली. पॅन्ट शर्ट म्हणजे 10व्या वर्गात मॅट्रिक, त्यावेळी 7व्या वर्गात मॅट्रिक घेऊन गेले. आणि त्यांनी सांगितलं, सयाजीरावांना आधी सांगितलं होतं की बाबा एक असा असा अस्पृश्य विद्यार्थी त्याच्या शिक्षणाला मदत करायची आहे. तर सयाजीराव गायकवाडांनी त्यांना शिष्यवृत्ती त्यांना म्हटलं की त्यांना घेऊन ये. जेव्हा बाबासाहेबांना ते घेऊन गेले सयाजीराव गायकवाडांकडे, तेव्हा सयाजीराव गायकवाडांनी विचारलं की तू शिकून काय करणार? तर त्यांनी सांगितलं की मी शिकून इथल्या दलित पीडित शोषित बहुजन समाजासाठी काही चळवळ करू इच्छित आणि म्हणून मला शिकायचं. हे उत्तर ऐकून महाराज आवाज झाले आणि लगेच शिष्यवृत्ती घ्यायला. नंतर ते पुढे जेव्हा शिक्षणाला विदेशात गेले, अमेरिकेत गेले. अमेरिकेत गेल्यानंतर जो करार होता शिष्यवृत्तीचा की असं हे कर्जासारखं असं आता जो बँकेचा आपण घेतो त्यासारखं होतं की शिष्यवृत्तीच्या बदल्यात तिथे नोकरी करायची किंवा मग ते पैसे परतफेड करायचे, असा तो करार आहे. तर ते अमेरिकेत गेल्यानंतर 2 वर्षाची त्यांची मुदत संपली आणि त्यापूर्वी एकदा ते बडोद्याला येऊन गेले. त्यांना तिथे चांगली वर्तणूक ट्रीटमेंट मिळाली नाही. परत ते गेले. गेल्यानंतर 1 वर्ष परत त्यांना पाहिजे होतं, पण मुदत संपली होती. मुदत संपल्यामुळे त्यांनी बडोद्याला नेहमी पत्र लिहिलं की मला 1 वर्ष परत वाढवून द्या. तर ती मुदत काही वाढवून दिल्या जात नव्हती, कारण तिथे जे मेहता नावाचे मुनीम होते, मुख्य त्यांचे सरचिटणीस ते पत्र काही महाराजांजवळ ठेवत नव्हतं. मग ते फार नाराज झाले. बाबासाहेबांना परत यायचं होते, परत यावं लागणार होतं शिक्षण सोडून. असे एकदा कॉलेजच्या बाहेर उभे असताना त्यांचे जे तिथले अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते, सेलिंगमन नाव होतं त्यांचं, एडविन सेलिंगमन. सेलिंगमननी त्यांना विचारलं, मिस्टर आंबेडकर तुम्ही एवढे दुःखी कष्ट काय दिसताय? तर त्यांनी सांगितलं की बा माझी शिष्यवृत्ती संपलेली आहे, मला आता हे शिक्षण सोडून परत जावं लागणार आहे. तर त्यांनी मला कमान इन चेंबरमध्ये बोलावलं आणि महाराजांना त्यांनी सेलिंगमनने पत्र लिहिलं की तुमच्या देशातला अर्थशास्त्रामध्ये अत्यंत हुशार असलेला विद्यार्थी आमच्या इथे शिकतो आहे, त्याला जर तुम्ही शिष्यवृत्ती वाढवून दिली तर तो इथून शिकून गेल्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा होईल, तुमच्या देशात त्याचा फायदा होईल. असं शिफारस होता पत्र त्यांनी लिहून दिलं. बाबासाहेबांनी म्हटलं हे पत्र पाठवून देतो. हे पत्र जेव्हा बडोद्याला आलं त्यावेळी बडोद्याला त्या मुनीमला ते पत्र महाराजांसमोर ठेवल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. त्यांनी ठेवलं. महाराजांनी लगेच ती शिष्यवृत्ती त्यांना वाढवून. तर हे सेलिंगमन, कृष्णाजी अर्जुन किर्लोस्कर या महान शिक्षकांना मी वंदन करतो की त्यांच्यामुळे बाबासाहेबांच्या जीवनामध्ये जीवन घडलं आणि त्यांच्यामुळे आमचं जीवन. तर शिक्षक हा असा, त्या शिक्षकाला विद्यार्थ्यांचे चेहरे, विद्यार्थ्यांची वर्तणूक वाचता आली पाहिजे. त्याची अडचण काय? साने गुरुजींचं उदाहरण या प्रसंगी सांगेल. साने गुरुजी एकदा एका वसतिगृहाचे वार्डन होते. ते विद्यार्थी आपले उठले की कपडे वपडे टाकून शाळेत जायचे. हॉस्टेल म्हटले की तुम्ही चित्र डोळ्यासमोर केलं तर लक्षात येईल. कोणाचा पॅन्ट इकडे पडला, कोणाचे कपडे असे पडले. ते सर्व गेल्यानंतर साने गुरुजी बघायचे तर त्या रूम्स मध्ये
इस्त्रा पडलेले कपडे, पुस्तकं, कचरा मुलं काही रोज साफ करत नाही. मग साने गुरुजींनी काय केलं? साने गुरुजी स्वतः ते सर्व साफ करू लागले. सगळ्यांचे कपडे लावून ठेवायचे, सर्वांना नीट नेटकेपणा. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेला. तिसऱ्या दिवशी त्यांना जेव्हा कळलं की एवढं हे रूम स्वच्छ करून कोण करतो, तर हे स्वतः आमचे गुरुजी साने गुरुजी हे करतात. त्यांनी विद्यार्थ्यांना ते भेटले की आपण असं करता आम्हाला कळलं. ते म्हटले नाही, मी करतो जरूर आहे. त्यांनी आग्रह केला आम्ही रोज करू, आम्हीच करून जाऊ. आम्हाला शाळेत जाण्यापूर्वी सर्व नीटनेटके कपडे लावून ठेवून जाऊन स्वच्छ करून करून. त्या साने गुरुजीसारखी अशी एक भावना पण हवी की ह्या विद्यार्थ्यांचं काम मी करेन. हा जो गुण आहे, ह्युमरस म्हणतात, हा ह्युमरसपणा आज सगळ्या शिक्षकांमध्ये आपणामध्ये असावा असं मला या प्रसंगी बोलायचं. जाता जाता एवढं सांगेल की उद्याचा पुढे जी पिढी घडवण्याची, उद्याचा भारत देश घडवण्याची, उद्याची लोकशाही टिकवण्याची जबाबदारी सुद्धा तुम्हा शिक्षकांवर आहे. या विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्य, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक मूल्य, बंधुभाव जे जे काही संविधानामध्ये दिलेलं आहे, त्यांच्या आपल्या ज्या प्रस्तावनेमध्ये जे मूल्य आहेत, त्या संविधानिक जे मूल्य आहेत, ती मूल्य आमच्या विद्यार्थ्यांमध्ये कसे रुजतील. तो अंधश्रद्धावान होणार नाही. विज्ञानवाद हा कलम 50 मध्ये 51 मध्ये सांगितलेल्या संविधानात आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाची जे मूल्य आहेत, ही सर्व मूल्य आमच्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा रुजली पाहिजे. हे काही तुमच्या सिलेबसमध्ये असेल असं नाही. हे तुम्हाला तुमच्या शिक्षणामधून ही मूल्य विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचतील ही या देशाची आजची गरज आहे. कारण काही अशा शक्ती आहेत जे या मूल्यांना पुरवण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून आपण सतर्क राहिलं पाहिजे आणि समाजासाठी, देशासाठी आपलं योगदान दिलं पाहिजे. बंधूंनो, मी माझे 2 शब्द इथेच थांबवतो. आपण मला निमंत्रित केलं तरी चालेल. मी आपला परत आभारी आहे. जय. चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक पण करा आणि फॉरवर्ड करा. व्हिडिओ आवडला असल्यास फॉरवर्ड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मिळेल. म्हणून चॅनलला बेल बटन टिक करून चॅनल सबस्क्राईब करा.